मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी, हरे कृष्ण. मित्रांनो, आज आपण वक्तृत्व कलेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत आणि आजचा विषय इतका सुंदर घेतलेला आहे मी की तो आपण जर ऐकला शेवटपर्यंत तर खूप उपयुक्त आपल्याला भाषण करण्यासाठी ठरू शकतो. म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही व्हिडिओ पाठवा. ज्यांना भाषणाची आवड आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही मदत होईल. तर आजचा विषय जो आहे, तर विषय असा घेतलेला आहे की माईकचं तंत्र. जो माईक असतो आपला बोलण्याचा, माईकचे तंत्र आणि मंत्र. कारण जो माईक असतो तो माईक भाषण करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. माईक जो असतो तो माईक आपल्या जे श्रोतवर्ग असतात, जे प्रेक्षक असतात, जे आपल्यासमोर बसलेला जनसमुदाय असतो, त्या जनसमुदायामधला आणि आपल्यामधला तो दुवा असतो. काय असतो? प्रेक्षकांच्या समोरचा जे जनसमुदाय बसलेला असतो, श्रोतवर्ग बसलेला असतो, त्यांच्यामधला आणि आपल्यामधला जो माईक असतो तो दुवा असतो. दोन्हीच्या मधला जो माईक आपल्या हातामध्ये असतो तो आपल्या दोन्हीच्या मधला दुवा असतो. म्हणून माईकला आपण खूप जपलं पाहिजे. आता अनेक वेळा चुका काय होतात, बऱ्याचशा वक्त्यांकडून माईकचं तंत्र त्यांना माहिती नसतं, माईकचा मंत्र त्यांना माहिती नसतो. माईक हातात घेतल्यानंतर माईकमध्ये आपल्या किती अंतर असलं पाहिजे हे पहिलं महत्त्वाचं आहे. बोलत असताना, आपण संवाद साधत असताना माईकमध्ये आणि आपल्या मुखामध्ये किती अंतर असलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे माईक आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपण त्याच्याशी कसं हाताळणी केली पाहिजे माईकची, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे माईक आणि बोलत असताना आपले हातवारे हे खूप महत्त्वाचे आहेत. माईकचे आणि आपले हातवारे, ह्या 3 विषयावर आज आपण बोललो आहोत. म्हणजे पहिलं तर आपण ज्यावेळेस स्टेजवर जातो किंवा पोडियमसमोर जातो आणि माईक हातामध्ये घेतो, माईक हातामध्ये घेतल्यानंतर पहिलं तर आपण तो चेक कसा करतो. आपण मागं पाहत नाही, पुढं पाहत नाही, तो बंद आहे का चालू आहे हे पण पाहत नाही, लगेच घेतो आणि असं करायला लागतो. हे साप चुकीचं आहे मित्रांनो. कारण माईक घेतला की तो स्विच ऑफ आहे की ऑन आहे हे आपण चेक करणं गरजेचं आहे. पहिलं तर खालीवर करून पाहणं गरजेचं आहे. तो ऑन आहे की स्विच ऑफ आहे हे असं फू न करता त्याला असं वाजवून टॉक वाजवून पाहिलं पाहिजे. आपण जर जास्तच फू केलं तर त्याची कॉईल जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे गेल्याच आपल्या भाषणाची लगेच पंचायत होऊ शकते. हे तंत्र आपण सांभाळलं पाहिजे. गेल्याच जर आपण माईकमध्ये फू करून जर करायला लागलो आणि त्याची अचानक कॉईल गेली तर आपलं भाषण पण राहतं. स्टेजवरचे जे मान्यवर बसले असतात त्यांच्यामध्ये पण व्यत्यय येतो, कार्यक्रमामध्ये पण व्यत्यय येतो, श्रोत्यामध्ये पण आरडाओरडा सुरू होतो. म्हणून माईक आपण गेल्या चालू आहे की नाही, की स्विच ऑफ आहे, हे आपण त्याचं बटन चालू आहे की स्विच ऑफ आहे हे पाहिलं पाहिजे. आणि असं थोडा वाजून तो पाहिला पाहिजे. फुंकर मारायची गरज नाही, हे पहिलं आपण जातीने लक्ष त्याच्याकडे दिलं पाहिजे. आता दुसरं म्हणजे माईक घेतल्याच्या नंतर आपला जो आवाज आहे तो आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचतोय की नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण माईक असतात, आता अनेक डिजिटल माईक निघलेले आहेत. एखादा साधा माईक असेल तर आपल्याला तो म्हणजे आवाज तेवढा म्हणावासा असं जात नाही. आणि तो जर मिक्सर वगैरे लावून असलेला माईक असेल तर आवाज सहजासहजी श्रोत्यापर्यंत पोहोचतो आणि तो एक मूड तयार होतो. जर चांगला माईक असला तर वेगळाच मूड तयार होतो भाषण करायला सुद्धा. जर साधा माईक असला, छोटा माईक असला तर तो एक फक्त सिंगल आवाज काढतो. परंतु तोच जर चांगला माईक असला, इको वगैरे असेल, त्याला मिक्सर वगैरे लावलेला असेल आणि आवाज आपल्याला जसा म्हणतात तसा सेट जर करता आला तर तो बोलायला सुद्धा मूड येत असतो मित्रांनो.
माईकचं खूप महत्त्वाचा विषय आहे. माईक हातामध्ये आल्याच्या नंतर आपण किती जवळ धरायचं हे पण महत्त्वाचं आहे. कारण आपण जर तो खूप जवळ धरला, माईक जर खूप असं जवळ धरला तर आपल्या जो आवाज आहे तो फाटत असतो. आपल्याला वाटतं की आपला आवाज माईक जवळ धरल्याच्या नंतर तो आवाज भारी येईल, परंतु तो आवाज भारी येत नसतो. तो 100 फुटावर, 150 फुटावर, 200 फुटावर तो माईकचा आवाज जातच नसतो. आपला आवाज जातच नसतो. का जात नसतो? तर आपण एकदम जवळ धरले असतो, तो ब्लास्ट होत असतो, फुटत असतो. म्हणून आपण काय बोलतोय ते पुढच्या श्रोत्याच्या लक्षात येत नाही. म्हणून किमान 6 इंच, 6 इंच, 4 इंच तरी आपण माईक व्यवस्थित तोंडासमोर धरला पाहिजे. तेव्हा आपला आवाज क्लिअर जाईल. आता काही माईक धरण्याच्या कशा पद्धती असतात, काही लोकांच्या, काही वक्त्यांच्या, त्या काही असे वाकडा माईक धरतात. असा वाकडा माईक कधी धरायचा नाही. किंवा काही मग असं डायरेक्ट सरळच धरतात, असं उभा राहतात आणि असं सरळ बांबू धरल्यासारखं ते माईक सरळ धरतात. किंवा काही मग माईक धरतानाच असं वाकडं धरतात, वाकडं धरून बोलतात असं. तर माईक धरत असताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, माईक आपल्या बरोबर जे मुख आहे त्या मुखाच्या बरोबर तोंडाच्या समोर धरला पाहिजे. आपण असा नाही धरायचा, उभा नाही धरायचा किंवा वाकडा नाही धरायचा, इकडे नाही धरायचं. माईक बरोबर आपल्या समोर आला पाहिजे. 6 इंच तरी किमान त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे. हे व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. त्याच्याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर तो एकदम असा जवळ धरलो की आवाज फाटत असतो. आता माझा आवाज कसं ते जवळ धरलो ना मी, तर तो फाटतोय, आवाज क्लिअर येत नाही. जर असं धरला तर आवाज क्लिअर येतो. म्हणजे माईकमध्ये आपल्यामध्ये 6 इंचचं तरी अंतर असलं पाहिजे. जातीने लक्ष द्यायचं. आता काही माईकसोबत काही व्यक्ती कशी खेळत राहतात. हातात जर माईक असेल, ह्या हातात माईक असेल तर ह्या हाताने हातवारे करायचे असतात. किंवा ह्या हाताने जर माईक असेल, धरलेला असेल तर ह्या हाताने हातवारे करायचे असतात. आता काहींचं वक्त्यांचं पाहतो आपण, ह्या हातामध्ये जर माईक असेल तर ह्या हातानेच हातवारे करतात. म्हणजे त्याने काय होतं, आपला आवाज तुटतो. असा हातवारा केला आणि वर माईक घेतला तर त्याने आपला आवाज तुटत असतो. म्हणून माईकला अजिबात हालचाल करायची गरज नाही. ह्या हातामध्ये असेल तर ह्या हाताने हातवारे करायचे, ह्या हातामध्ये असेल तर ह्या हाताने हातवारे करायचे. म्हणजे माईक सोबत आपण कोणत्या हाताने हातवारे करतोय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि माईक जर आपला समोर याच्यावर असेल, पुढेमोर असेल तर आपण 3 वेळा मागं मान्यवराकडे बघून असं बोलायचं नाही, इकडं बघून बोलायचं नाही. समोरासमोर असेल तर श्रोत्याकडे पाहून बोलायचं. कारण इकडं बघून बोललो, असं बघून बोललो किंवा मान्यवरांकडे बघून बोललो तर आपला आवाज तुटतो आणि पुढच्याला काय बोलतो हे लक्षात येत नाही. तिथल्या व्यासपीठावर बसलेले लोक जे आहेत त्यांना कळेल, परंतु श्रोतवर्ग जे आहे ते त्यांना कळणार नाही हे काय बोलतो. म्हणून तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि काही वक्त्यांना अशी सवय असते की माईक असेल लावलेला पुढीवर तर त्या माईकसोबत तीनदा ते झटत बसतात, खेळत बसतात, त्याच्याशी चाळी करत बसतात. आणि त्या दिवशी काय आम्ही आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये गेलो होतो. एक वक्ता बोलत होता, तो तीनदा त्या माईकला झटत होता. तर झटत असताना तो माईकच खाली पडला लगेच. ते झटतात म्हणजे त्याच्यामध्ये ती घाबरलेली अवस्था असते, काही ते सांगता येत नाही. पण तो ते माईकला 3 वेळा झटत असतात, त्याचा काहीतरी आधार घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण तो माईकला 3 वेळा झटायचा नाही, कदाचित तो माईकच बोलू शकतो. त्या दिवशी पडलाच होता. म्हणजे तो ते धनान दिशी पडला, तो आवाज आला तर विचाराचा तो साऊंड सिस्टीम मारायचा, माईक खराब झाला असेल. पण तो माईकला झटायची काही गरज नाही, त्याच्याशी चाळी करण्याची काही गरज नाही. जसं आहे तसं सेट राहू दे तो माईक. आणि माईकला अजिबात झटू नका, हे सुद्धा जातीने लक्ष द्या. आता काही लोकांचं काय असतं की माईक हातामध्ये आला, हे हाताने माईक धरतात आणि खाली वायर असतं बघा, त्या वायरला गुंडाळा मारतात किंवा 3 वेळा असं वायर करतात, 3 वेळा तसं वायर करतात किंवा त्या वायरशीच खेळत बसतात. वायरशी अजिबात खेळू नका. वायरला अजिबात खेळायची काही गरज नाही. धरला बाईक, एका हातामध्ये असं वायर धरा, एका हातामध्ये सरळ एकदम सरळ रेषेमध्ये असा माईक धरा आणि एका हातामध्ये वायर धरा. ह्या हाताने माईक धरला असेल तर ह्या हाताने वायर धरा. त्याच्याशी गोल 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 खेळायची काही गरज पडत नाही आपल्याला. त्याच्यामुळे तो पुढच्या माणसाचा आपला जो वक्ता असतो, आपण जो वक्ता आहे त्याचा प्रभावच पडत नाही त्याच्यामध्ये. तो त्याच्याशीच खेळत बसत असतो. आणि दुसरं म्हणजे आता नवीन माईक आलेले आहेत, ती
ओळीवर असतं बघा, ती पिरगाळणारे माईक. काही काही लोक त्याला इतकं पिरगाळून टाकतात, त्याची मान मोडून टाकायचा प्रयत्न करतात. 3-3 वेळा असं पिरगाळतात, 3-3 वेळा असं पिरगाळतात. काही गरज नाही. एकदा सेट करून घ्या तो माईक, समोरासमोर येतो, त्याचा आवाज खूप मोठा असतो आणि खूप भारी आवाज येत होता. तो माईक एकदा सेट करून घ्या. 3-3 वेळा असं पिरगाळायचं, असं पिरगाळायचं, पुढं घ्यायचं, मागे घ्यायचं, अजिबात तसं काही करू नका. एकदा सेट करून घ्या आणि एकदाच त्याच्यावर चांगल्या प्रकारे बोलत चला. माईक आणि श्रोता त्याच्यामध्ये दुवा हा खरा माईक असतो. म्हणून माईकशी खरं आवाज आणि खरा प्रभाव त्या माईकच्या वरच आपला पडत असतो. आपला आवाज जरी छोटासा असेल ना, आपला आवाज जर माईक जर चांगला असेल तर चांगल्या प्रकारे जात असतो. म्हणून माईकचं तंत्र आणि मंत्र आपण सांभाळले पाहिजे. एखादं जर ते पिरकाळ्याचा माईक असेल त्याचा अजिबात पिरकळू नका. समोरासमोर माईक धरा, 3-3 वेळा वाकडं तिकडं माईक धरू नका. ज्या हातामध्ये माईक आहे त्या हाताने हातवारे करू नका. ह्या हातामध्ये हातवारे माईक असेल तर ह्या हाताने हातवारे करा, असं प्रकारे करा. आणि माईकच्या वायरशी खेळू नका. माईक समोरासमोर धरा. अशा गोष्टी अनेक माईकच्या आहेत, परंतु त्या माईकचं तंत्र आणि मंत्र जर आपण सांभाळलं तर 100% आपला प्रभाव त्या ठिकाणी त्या श्रोतवर्गावर पडत असतो, तर जनसमुदायावर पडत असतो. आणि आवाज फाटत नसतो. आवाज 6 इंच तरी आपल्या मुखापासून माईक समोर ठेवा, समोरासमोर बोला आणि आपल्या त्या माईकच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत आवाज एकदम कडक आणि टणक पोहोचवा आणि आत्मविश्वासाने बोलायला लागा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल 100% लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.